नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आनंद परांजपेचा एनसीपीच्या सर्व पदांचा राजीनामा. विधान परिषद न मिळाल्यानं परांजपे नाराज असल्याच्या चर्चा. परांजपे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. मोदींच्या आवाहनाला हरताळ. पंढरपुरात वाद. आमदार समाधान आवताड्यांची नितीन गडकरींच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी. पंतप्रधानांच्या आवाहनावरून वादाची ठिणगी. नीट गोंधळावरून राज ठाकरेंचा संताप. 2 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यांचा खेळखंडोबा. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. साखर निर्यात बंदी चुकीची. राजू शेट्टींचा संताप. आई जेऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना. राजू शेट्टींची प्रतिक्रिया. पवन राजे आणि चालक समत काजींच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल लांबणीवर. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाची 16 जूनला सुनावणी. नाशिक मनमाडमध्ये इंधन टंचाई. नागरिक त्रस्त. हाकेच्या अंतरावर कंपन्या तरीही पेट्रोल नाही. पेट्रोल डिझेल टंचाईने वाहनधारक हैराण. बीड पंढरी परिसरात 6 भटक्या कुत्र्यांचा 4 वर्षीय लहान मुलावर हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरातील चिंचखेडा गावात मंदिरात चोरी. मारुती मूर्तीवरील चांदीचे डोळे चोरीला. श्रद्धास्थानावर दरोडा. गावात संताप. पिंपरी चिंचवड हादरलं. आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची हत्या. मोशीतल्या हॉटेलमध्ये रक्तरंजित हल्ला. राजकीय नेत्याच्या हत्येनं खळबळ. पुण्यातील चाकणमध्ये मेडिकल दुकानात चोरी. कॉन्डोम, चॉकलेट आणि औषधांवर डल्ला. दुकानात चोरट्यांचा धुमाकूळ. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.